आपण या ठिकाणी इन्स्टंट खोबरा बर्फी करतोय। याला अजिबात गॅसही लागत नाही, अतिशय भन्नाट लागते। दिसायलाही खूप छान अशी लुसलुशीत मऊसूत दिसते। या ठिकाणी आपली बर्फी झटपट बनवून तयार होते। चला तर पाहूया खोबरा बर्फी कशी करायची। यासाठी मी एक अर्धा कप साखर घेतली आहे, ती मी बारीक मिक्सरमधून वाटून घेणार। त्यात 3 इलायची, हे छान आपल्याला वाटून घ्यायची साखर। आता ही साखर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची। जेवढे शक्य होईल तेवढे ही साखर वाटून घ्यायची। या ठिकाणी मी ही साखर बारीक वाटलेली आहे। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं। बाजारामध्ये डेसिकेटेड कोकोनट सहजपणे मिळू शकतं। जर नसेल वापरायचं असेल तर तुम्ही आपलं साधं सुकं खोबरं घेतल्यावर ते थोडं भाजल्यावर तेही घेऊ शकता। या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनट छान असं बाइंडिंग करून घेतलं आहे, बारीक वाटून घेतलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी पाव कप मी मिल्क पावडर घेतली। मिल्क पावडर घेतल्यानंतर आपण हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। छान मिक्स केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे यामध्ये दूध घालायचे। जास्त दूध घातल्याने या ठिकाणी आपले बॅटर हे पातळ होऊ शकते, म्हणून थोडे थोडे करूनच दूध घालायचे। आपल्या मिश्रणाला बाइंडिंग येईल इथपर्यंतच या ठिकाणी आपण दूध घालायचे आहे। या ठिकाणी आपला एक डो तयार करून झालेला आहे। बघू शकता, जास्त कडकही नाही, जास्त नरम नाही। आता या ठिकाणी मी याच बेसचा अर्धा भाग दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार। आता मी या बेसमध्ये फूड कलर वापरणार। मी रोज बर्फी तयार करते म्हणून मी या ठिकाणी रेड कलर यूज केला आहे। त्यानंतर मी या ठिकाणी रोज इसेन्स 1 ते 2 थेंब घालायचे। याला रंग खूप छान येतो आणि चवही खूप छान भन्नाट लागते। या ठिकाणी अशा पद्धतीने आपण डो मिक्स करून घेतलेला आहे। बघू शकता किती छान असा दिसतो आहे। त्यानंतर मी या ठिकाणी आपलं केकचं जेल असतं ते यूज करणार आहे। 1 चमचा मी जेल घेतला आहे। 4 ते 5 बारीक बदामाचे काप करून घेतले आहे, ते छान असे मिक्स करून घ्यायचे। या ठिकाणी आपले दोन्ही बेस तयार करून झालेले आहे। आता आपण काढून घ्यायचे। छान असा गोळा तयार करून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपण याला हलके हलके असे लाटत जायचे। जास्ती जाडही नाही, जास्ती पातळही नाही, असे हलके छान असे लाटून घ्यायचे। दोन्ही बेस आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असे लाटले जाते, थोडेही वाकडे तिकडे नाही। छान असे लाटून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी आपण केलेले बदामाची या ठिकाणी मिश्रण घालणार। ते छान असे पसरून घ्यायचे, लांबकुळे असे रोल तयार होईल असे पसरवून घ्यायचे। अशा पद्धतीने पसरवल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे। आपण हलक्या हाताने थोडे थोडे दाबून घ्यायचे। त्यानंतर अशा पद्धतीने जरा प्रेस केल्यानंतर हे छान असे दाबले जाते। अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचा। रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला तोच रोल आपल्याला व्हाईट बेसवर ठेवायचा आहे। आणि छान असा प्रेस करून त्याचाही आपण रोल तयार करून घेऊ। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा रोल तयार करून झाला आहे। याला आपण साधारण 1 तासभर फ्रीजला लावू।
या ठिकाणी 1 तास झालेला आहे. तर मी या ठिकाणी रोल याचे बर्फीचे काप तयार करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी लुसलुशीत आपली या ठिकाणी बर्फी तयार आहे. अशा पद्धतीने खोबरा बर्फी या ठिकाणी आपली तयार करून झालेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.